मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आज आपण पुन्हा एक नवीन टॉपिक शिकवणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे भूमिती, घनफळ आणि क्षेत्रफळ. याच्यामध्ये आपण काही बेसिक लेवलचे एक्झाम्पल घेतले आहे, काही आपण मीडियम लेवलचे एक्झाम्पल घेतले आहे आणि काही आपण ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा एक्झाम्पल घेतले आहे. आता हा जो काही घटक आपण निवडला आहे, तर या घटकावर आपण भरपूर सारी प्रॅक्टिस करून घेणार आहोत. त्याच्यामुळं याच्यावर सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये सगळे मिक्स प्रश्न टाकले आहे, जेणेकरून आपण पेपरला गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस काही टाईप नुसार प्रश्न येत नसतात. तर आपल्याला त्रिकोणाचा प्रश्न आला तर कदाचित घनफळ पण विचारू शकता पुढचा प्रश्न. नंतरचा प्रश्न तुमचा नफा तोट्यावर पण असू शकतो. त्या अनुषंगाने आपण फक्त काय करणार आहे, PYQ निवडलेले आहे, त्यानुसार आपण हा घटक शिकवणार आहे. जसं की आता पहा, पहिला प्रश्न काय आहे का, त्रिकोणावर आहे, कोणाचे प्रमाण 3:8, 8:4 असे आहे, तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. तर याला सोडवण्याची एक स्मार्ट टेक्निक काय असावी हे पण मी तुम्हाला चालू मध्ये सांगणार आहे. आता पहा, 3:8, 8:4 आहे. सगळ्यांना माहिती आहे का त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. मग आपल्याला काय करायचं आहे, जे गुणोत्तर आलेलं आहे 3, 8 आणि 4, ह्या गुणोत्तराची बेरीज करा. तुम्ही म्हणा सर 3 आणि 8 11, 11 आणि 4 15. म्हणजे याचा अर्थ ह्या 15 गुणोत्तराची किंमत तुम्हाला प्रश्नामध्ये किंवा आपल्याला माहितीये का त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. म्हणजे 15ची किंमत किती आहे, 180° आहे. याच्यावरून आपण एका गुणोत्तराची किंमत काढणार आहे. जसं की 15 × 15, 15 × 15, खाली किती उरले, तुम्ही म्हणा सर 3 उरले, 30 झाले, 15 दुने 30. म्हणजे एका गुणोत्तराची किंमत आहे 12°. मग एका गुणोत्तराची किंमत 12° आहे, तर या प्रत्येक गुणोत्तराला त्या 12 ने गुणायचं आहे. तर 12 त्रिक 36. याला जर तुम्ही 12 ने गुणलं तर 12 8 96, आणि याला जर तुम्ही 12 ने गुणलं तर 12 चौक 48. तर हे तुमचं काय व्हायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, 36, 96 आणि 48. 36, 96 आणि 48 पर्याय क्रमांक 2. तर हे झालं तुमचं बेसिक अप्रोच. आता ऑप्शन नुसार जाऊ शकता का, तर बिलकुल ऑप्शन नुसार सुद्धा आपण पर्याय कट पद्धत वापरू शकतो. ते कसं पहा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला जे गुणोत्तर आहे 3, तर 3 ने भाग जाणाऱ्या पहिला कोण कोणता आहे ते पाहायचा. तर 40ला 3 ने पुरा भाग जात नाही, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल होईल आपला, कारण ह्या 40ला 3 ने पुरा भाग जात नाहीये. नंतर 36ला जातो, पुढच्या 36ला जातो आणि 48ला सुद्धा जातो. पुढचा काय आहे, तर पुढे 8 आहे पहा. मग आता 8 ने भाग जाणारा 2 नंबरचा कोण शोधायचा आहे. तर 8 ने 96ला भाग जातो का, जातो. 90ला 8 ने पुरा भाग जात नाही, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल झाला. 90ला 8 ने पुरा भाग जात नाही, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल झाला. 3 ऑप्शन गेले, एकच ऑप्शन उरला, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर हेच त्याचं काय उत्तर आहे. तर तुम्ही या टेक्निकला सुद्धा तो प्रश्न सोडवू शकता. प्रश्न समजला असेल तर आता एक बेसिक लेवलचे 3-4 क्वेश्चन सगळे त्रिकोणावरच आहे. पुढे घ्या. आता पहा, एका त्रिकोणातील कोणांची मापे 4:3, 3:2 या प्रमाणात असतील, तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4:3, 3:2 आहे. आता हे सगळ्यांना माहित झालंय का त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. ह्या सगळ्यांची बेरीज करा. तर ह्या सगळ्यांची बेरीज आहे 4 आणि 3 7 आणि 2 9, आणि ह्या 9ची किंमत किती आहे, तर ह्या 9ची किंमत आहे 180°. म्हणजे याचा अर्थ एकाची किंमत किती आहे, तर एकाची किंमत आहे 9 दुने 18, 9 0 0. एका गुणोत्तराची किंमत आहे 20°. तुम्हाला विचारलं सर्वात मोठ्या कोणाचे माप किती, तर ज्या संख्येचं गुणोत्तर मोठं तो मोठा कोण असणार आहे. म्हणजे 4 मोठा आहे, तर 4ला फक्त तुम्हाला त्या एकाच्या गुणोत्तराने गुणायचंय. म्हणजे 20° आणि याला गुणायचंय, तर 20 चौक किती झाले, 80°. तर तुमचा पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहे, अजून 2 तरी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता पहा, त्रिकोणाचे 2 कोण 110° व 18° आहे, तर तिसरा कोण किती आहे. मग आता पहा, पहिला कोण 110° आहे, दुसरा कोण 18° आहे, तिसरा कोण मला माहित नाही, मी मानला 1. तर आता पहा, या तिघांची बेरीज किती आहे, 180°. कारण आताच आपण शिकलोय त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. मग आता बेरीज करा. 110 आणि 18 किती झाले, 128° प्लस 1 बरोबर किती आहे, 180°. हा 128 तिकडे जर गेला तर वजा होईल. 180 मधून 128 जर वजा केले तर x ची किंमत किती यायला पाहिजे, तर x ची किंमत यायला पाहिजे
52 अंश. किती यायला पाहिजे? 52 अंश, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता हे तुम्हाला मी एक्स घेऊन बेसिक सांगितलं. एखादा जो मुलगा आहे जो स्मार्ट टेक्निक ना अभ्यास करतो तो काय करेल, 110 आणि 110 आणि 18 टोटल झाले 128. मग 180 मधून ते 128 डायरेक्ट वजा करल, तर उत्तर येईल तुमचं 52 अंश. तसा प्रश्न याच पद्धतीने सोडवला गेला पाहिजे. हे टेक्निक वापरलेच नाही पाहिजे. पण मी जे सांगतोय ते बेसिक जो मुलगा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्याला पण समजल या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलंय. पण शक्यतो पेपरला तुम्ही मनातल्या मनात सोडवायचंय. या दोघांची बेरीज करायची, ती टोटल 128 अंश आली आणि 180 मधून तुम्हाला ती वजा करून लिहायची आहे. चला नेक्स्ट पहा. आता इथं तुम्ही हा प्रश्न तुम्ही स्वतः सुद्धा सोडू शकता. पहा, त्रिकोणाच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज. ऑलरेडी तुम्हाला दोन कोणांच्या मापाची बेरीज दिली आहे 136 अंश आहे आणि तुम्हाला तिसरा कोण काढायचा आहे. काही नाही करायचं, त्या 180 अंशामधून त्या दोन कोणांच्या मापाची बेरीज म्हणजे किती आहे 136 अंश फक्त वजा करून लिहायचे. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे 44 अंश. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे 2 आहे. मुद्दामून थोडस स्पीड पकडलाय कारण हे जे काही प्रश्न आहे ते थोडेसे बेसिक लेवलचे. आता पुढे पहा. हा, आता इथं पहा. तर इथं तुम्हाला आता त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती SRPF दौंड 2021 चा प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलं का एका त्रिकोणाच्या 3 बाजूचे माप, म्हणजे आता तुम्हाला बाजू दिलेले आहे त्याचे माप आहे 90 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता जनरली पहा, हा प्रश्न बरेच जण काय करतात माहितीये का, हिरोचा फॉर्म्युला वापरतात. आता हिरोचा फॉर्म्युला का वापरतात, कारण त्यांचं ऑब्झर्वेशन थोडंसं कमी पडतं. आता ते ऑब्झर्वेशन काय आहे ते नंतरचा भाग आहे, मी तुम्हाला ते नंतर सांगेन. बरेच जण काय करतात का त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असेल तर आपण काय करतो, विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ वापरतो. आणि विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असणार आहे, तर तो असतो तो हिरोचा फॉर्म्युला. ते फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला मी. काय येतो तर क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात S गुणिले S वजा A गुणाकारामध्ये S वजा B गुणाकारामध्ये S वजा C. हा तो हिरोचा फॉर्म्युला आहे. आता S म्हणजे काय आहे, तर S म्हणजे तुमची अर्धपरिमिती आहे. अर्धपरिमिती म्हणजे काय आहे, या सगळ्या बाजूंची बेरीज करून त्याला 2 ने भाग द्यायचा. म्हणजे याचा अर्थ 9 + 12 + 15 त्याला भागिले काय करायचंय तुम्ही 2, म्हणजे तुम्हाला S ची किंमत मिळणार आहे. मग आता 12 आणि 9 21, 21 आणि 5 किती झाले 26 आणि 36, 36 भागिले 2 जर केलं तर तुमच्याकडे S आला किती 18. S ची किंमत 18 आली. आता A ची किंमत काय आहे, तर तुम्ही याला A माना, याला B माना आणि ह्या बाजूला C माना. आता तुम्ही याच्यामध्ये जर तुम्ही त्या किमती ठेवल्या तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. हे बरेच विद्यार्थी वापरतात, मी त्यांच्यानुसार सांगतोय किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये हा प्रश्न अशा स्वरूपाचा एक्सप्लेन केलेला आहे हे मी तुम्हाला सांगू राहिलो. पण ज्याचं ऑब्झर्वेशन आहे तो कसा सॉल्व्ह करेल हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, किंवा त्याला आपण मेथड नंबर 2 म्हणल. आता मी या पद्धतीने जर सांगितलं तर काय येईल, वर्गमुळामध्ये S ची किंमत किती आहे 18 गुणाकारामध्ये S वजा A म्हणजे 18तून 9 गेले राहिले 9 गुणाकारामध्ये S वजा B 18तून 12 गेले राहिले 6 गुणाकारामध्ये 18तून 15 गेले राहिले 3. मग आता वर्गमुळामध्ये या 18ला मी कसं लिहू शकतो, तर मी या 18ला मी असं लिहू शकतो. तर आता पहा 2 गुणिले 9 गुणाकारामध्ये इथं पण 9 आहे, गुणाकारामध्ये इथं 6 आहे, तर 2 गुणिले 3 गुणाकारामध्ये 3 आहे. आता वर्गमूळ घ्यायचंय तर काय करणार आहे, या दोघांची जोड होती त्याच्यातून एक वर्गमूळ बाहेर येईल, म्हणजे थोडक्यात 1 9 बाहेर येईल तर 9 आला. इथं पण 2 2 दोघांची पेर आहे, 1 9 1 2 बाहेर येईल. इथं पण दोघांची पेर आहे, 1 3 बाहेर येईल. यांचा गुणाकार म्हणजे तुमचं उत्तर 9 दुने 18 18 त्रिक 54. तर एवढ्यांचा गुणाकार करत बसायचं नाहीये. 18 गुणिले 9 परत गुणाकारामध्ये 6 परत गुणाकारामध्ये 3, तर याचं एवढा मोठा गुणाकार करत बसायचा नाहीये. त्याच्यानंतर परत त्याचं वर्गमूळ घ्या, एवढं नाही करायचं. अजून पण याला एक आणखी टेक्निक कमी उत्तर काढू शकत होतो आपण. तर कसं पहा 6 त्रिक 18 आणि 18 एक 18 बाहेर येतील आणि 9चं वर्गमूळ 3 आहे, 3 बाहेर येतील. मग 3 गुणिले 18 18 त्रिक 54, हे करायची पण गरज नव्हती. तर तुमचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर काय आहे 54 आहे. आता पहा हे पुस्तकाची टेक्निक आहे, पण याच्या पेक्षा एक दुसरा अप्रोच काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन केलं तर 9 12 आणि 15, तर हे काय रे पायथागोरसचे त्रिकुटे 9 12 आणि 15, हे काय
पायथागोरसचे त्रिकुट आहे. तुमचे जर त्रिकुट पाडला असेल तर तुमचं काम लगेच होऊन जाईल. 9, 12, 15 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. त्याच्यापैकी मोठी बाजू म्हणजे नेहमी कर्ण असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि बेसिक फॉर्म्युला काय, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हे बेसिक फॉर्म्युला आहे. तोंडी उत्तर निघतं पहा. मग आता याच्यामधला कोणता पाया आणि कोणती उंची माना, काय अडचण नाही, फक्त 15 घ्यायचे नाही, कारण 15 तुमचा कर्ण आहे. मग आता पहा 1/2 गुणिले पाया 9 गुणिले उंची 12, बेक बे बेसक 12 7 54. उत्तर किती आलं, 54 चौरस सेंटीमीटर. तोंडी उत्तर काढू शकत होते पाहिल्या जर तुम्हाला हे समजलं असतं का 9, 12, 15 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्याचा वापर करून तुम्ही उत्तरापर्यंत झटकीपट पोहोचू शकता, न की तुम्हाला एवढं मोठं करण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस येईल, ज्यावेळेस त्रिकुटाच्या स्वरूपात येईल, त्यावेळेस तुम्हाला हे नाही करायचं, तर तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, तर तुम्हाला या पद्धतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ज्यावेळेस हे त्रिकुटामध्ये सेट नाही होणार, त्यावेळेस तुम्हाला विषमभुज त्रिकोणाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, म्हणजे त्याला आपण हिरोचा फॉर्म्युला म्हणतो, तर ते याचा वापर करून ते प्रश्न सोडवायचा असतो. चौकोनाची एक बाजू 10 व दुसरी बाजू 16 अशी आहे, तर चौकोनाची परिमिती किती. आता पहा, एक बाजू 10 आहे, एक बाजू 10 आहे आणि एक बाजू किती आहे, 16 आहे. आता हा चौकोन म्हणलंय, मग एक बाजू 10 आणि एक बाजू 16, म्हणजे याचा अर्थ जर समजा दोन्ही बाजू वेगवेगळ्या असेल तर साहजिकच तो आयत असणार आहे. तो काय असणार आहे, आयत असणार आहे. आणि आयताची परिमिती म्हणजे काय असणार आहे, तर आयताची परिमिती किंवा कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे काय आहे, तर सर्व बाजूंची बेरीज. ही 16 आहे तर त्याच्या समोरील 16 असणार आहे, ही 10 आहे तर त्याच्या समोरील 10 असणार आहे. आणि सगळ्यांची बेरीज करा, 16 16 32, 32 आणि 20 किती झाले, 52 अंश. किती झाले, 52 एवढे आहे. सॉरी, अंश नाही तर तिथं काही सांगितलंच नाही सेंटीमीटर किंवा काय. तर बाजू किती, परिमिती किती असणार आहे, तर परिमिती असणार आहे 52. क्लिअर. आयताची किंवा कोणत्याही चौरस असू द्या, चौकोन असू द्या, आयत असू द्या, तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोण सुद्धा असलं तरी तेच. नेक्स्ट पहा, एका आयताची लांबी, आता आयताची लांबी दिली पहा, 4a अधिक 5b अधिक 9c आहे, वरुंदी a वजा 2b वजा c आहे, तर त्या आयताची परिमिती किती. आता इथं पण आयताची परिमिती विचारली, पण लांबी आणि रुंदी तुम्हाला मापात न देता तुम्हाला त्याचं जे काय आहे ते अल्फाबेटिकल मध्ये दिलेलं आहे, अक्षरांमध्ये. मग आता आयताची परिमिती काय आहे, तर सगळ्यांना माहिती आहे का, आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, ही आयताची काय आहे, परिमिती आहे. मग आता आपण किंमत टाकू, तर 2 कंसामध्ये लांबी किती आहे, तुम्ही म्हणा सर 4a अधिक 5b अधिक 9c, इथं काय प्लस प्लस, रुंदी किती आहे, a मायनस 2b मायनस c आहे. आता वजाबाकी करून घेऊ, 2 कंसामध्ये 4a अधिक a 5a प्लस, आता पहा 5b मधून 2b गेले म्हणजे प्लस 3b राहिले, 9c मधून 1c गेला म्हणजे प्लस 8c राहिला. ठीक आहे. आता पहा पुढे आपण काय करायचं, फक्त याचा 2 ने आतमध्ये गुणाकार करा, 2 गुणिले 5, 5 दुने 10a प्लस 3 दुने 6b प्लस 8 दुने 16c, तर ही झाली त्याची परिमिती. म्हणजे याचा अर्थ 10a 6b आणि 16c. बस एवढाच प्रश्न आहे. काय करायचंय, फक्त आपल्याला परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी असते, त्या किमती लांबी आणि रुंदीच्या ठेवायच्या, ज्याचे चल सारखे आहे त्या चलांची बेरीज वजाबाकी करायची, आणि शेवटी फक्त त्यांना 2 ने गुणलं तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाते. गृहीत धरतो का प्रश्न तुम्हाला समजला असणार आहे. आता पहा, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती वर्ग मीटर, किती वर्ग सेंटीमीटर असेल. हा प्रश्न वारंवार खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. काही मुलांचे तर डायरेक्ट व्हॅल्यूज पाठ आहे. आता पहा, तुम्हाला एक रिलेशन माहित पाहिजे का, काय त्रिज्या, त्याच्यानंतर व्यास, त्याच्यानंतर काय परिघ, आणि त्याच्यानंतर हे क्षेत्रफळ. तर हे गुणोत्तर तुमचं पाठ असेल तर तुम्ही हा प्रश्न खूप कमी वेळात सोडू शकता. त्रिज्या 7 मानायची आहे, व्यास त्याच्या दुप्पट 14,
परिघ 44 आणि जे क्षेत्रफळ असतं ते क्षेत्रफळ असणारे 154. आता तुम्हाला परिघ दिलाय, परिघ किती आहे 176 आहे. म्हणजे ह्या 44 ची किंमत प्रश्नात सांगितलं का तो परिघ आहे 176 सेंटीमीटर. किती पट आहे तर 4 चोक 16 आणि 4 चोक 16 दोघांची बेरीज केली तर 160 + 16 176 म्हणजे 4 पट आहे. किती पट आहे 4 पट आहे. पण क्षेत्रफळामध्ये नेहमी ही जी काही पट असते क्षेत्रफळ हे नेहमी त्रिज्याच्या वर्गाच्या पटीत असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला तुम्हाला काय करायचंय फक्त इथं 4 आहे ना तर 4 चा वर्ग किती आहे 16 ने याला गुणायचं आहे आणि तेच तुमचं काय असणार आहे उत्तर. क्षेत्रफळ हे नेहमी वर्गाच्या पटीत असतं हे लक्षात ठेवा. मग आता 16 चोक 64 आजचे किती गेले 6 16 5 80 6 86 आजचे किती गेले 8 16 1 16 16 8 किती झाले 24. म्हणजे तुमचं उत्तर पाहिजे 24 64. पर्याय क्रमांक 2. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे काहींना माहित नाहीये. हे तुम्हाला काय माहित पाहिजे पाठच पाहिजे. 7 14 44 154 त्रिज्या व्यास परिघ आणि क्षेत्रफळ. फक्त एक थोडासा चेंज आहे का हे सगळे जसं की त्रिज्या आणि क्षेत्रफळ किंवा परिघ तर हे जे क्षेत्रफळ काढताना ना ही जल्ली जी काही पट काढली तर इथं फक्त ह्या पट्टीच्या वर्गाने आपल्याला इथं क्षेत्रफळाला गुणावं लागतं हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ किती आहे. तर घनाकृती ठोकळ्याचे पृष्ठफळ मग घनाचे पृष्ठफळ बरोबर काय आहे तर घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणाकारामध्ये बाजूचा वर्ग. साइड बाय साइड तुमचे फॉर्म्युले पण पाठ होऊन जातील. घनाचे पृष्ठफळ बरोबर काय आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू इथं 8 सेंटीमीटर आहे मग 6 गुणिले 8 चा वर्ग म्हणजे याचा अर्थ 6 गुणिले 64 6 विचोक 24 2 गेले 6 6 36 6 6 36 36 आणि 2 किती झाले 38. उत्तर किती आलं 384 सेंटीमीटर. आहे का ऑप्शन मध्ये आहे 384 सेंटीमीटर. आता हे झालं फॉर्म्युलेने. दुसरं ज्याला माहित असेल का फॉर्म्युला तर फॉर्म्युला काय आहे घनाचे घनफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. तर माझ्या लक्षात आलं पाहिजे का आधी मी काय करणार माहिती का असा ऑप्शन शोधल का ज्याला 6 ने पुरा भाग जाईल. मग आता पहा 6 ची कसोटी काय आहे तर 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे. तर 2 ने भाग जातोय कारण एका क्षणी काय आहे 2 आहे 4 आहे ठीक आहे आणि 6 आहे तर 2 ने भाग जाईल. आता मला फक्त 3 ची कसोटी चेक करायची आहे. 4 आणि 2 6 6 आणि 8 किती झाले 14 3 ने पुरा भाग जात नाही. 5 आणि 1 6 6 आणि 2 7 3 ने पुरा भाग जात नाही. 8 आणि 4 12 आणि 3 15 3 ने पुरा भाग जातो. आता लास्ट ऑप्शन पहा 5 आणि 2 7 7 आणि 7 13 3 ने पुरा भाग जात नाही. एकच ऑप्शन आहे 3 ने भाग जाणार ते म्हणजे तुमचं काय आहे 384 सेंटीमीटर किंवा याला फक्त 6 ने भाग जातोय. तर याच्यावरून सुद्धा तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा टिक मार्क करू शकता. पण ऑप्शन वरून कधी टिक मार्क करू शकता ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहित असेल त्याच वेळेस. नेक्स्ट पाहता 5 मीटर लांब 3 मीटर रुंद आणि 15 मीटर खोल खड्डा खणल्यास त्यातून किती घन मीटर माती निघेल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जो काही खड्डा आहे तो खड्डा इष्टिकाची ती आकाराचा आहे ज्याला लांबी रुंदी आणि उंची. आता उंचीच्या ऐवजी खुली फक्त. मग आता त्याचं घनफळ काय असणार आहे तर त्याचं घनफळ असतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग आता लांबी किती आहे 5 मीटर रुंदी 3 मीटर आणि उंचीच्या ऐवजी तर खोली आहे ती किती आहे 15 15 गुणिले 15 15चा वर्ग 225. तर लास्ट ऑप्शन तुमचं काय आहे शेवटचं 225. आता इथं काय एकक मीटर आहे तर मीटर घन असेल किंवा घनमीटर असेल ठीक आहे. चला लास्ट पुढचा प्रश्न पहा काय एका घनाकृती दगडाची प्रत्येक बाजू 0.25 मीटर आहे. 20 मीटर बाजू असलेल्या घनाकृती खड्डा भरण्यासाठी किती दगड लागतील. म्हणजे आपल्याला एकूण दगड काढायचे. मग एकूण दगड कसे काढणार आहे आपण तर एकूण दगड बरोबर आता पहा एका घनाकृती दगडाची प्रत्येक बाजू 0.25 मीटर आहे. 20 मीटर बाजू असलेला मोठा खड्डा आहे. मग आता जे काही मोठ्या आकृती आहे त्या मोठ्या आकृतीचे घनफळ. मग मोठ्या आकृती कशी आहे तर मोठी आकृती घनाकृती आहे. मग आता याचा अर्थ 20 चा घन लिहायचा आपल्यावरती कारण घनाचं घनफळ म्हणजे बाजूचा घन असतो आणि हे जो काही खड्डा आहे तो घनाकृती आहे म्हणून 20 चा घन लिहिला नसल
तर तुम्ही असं पण करू शकता 20 गुणिले 20 गुणिले 20 आणि त्याला भाग द्यायचा आहे छोट्या आकृतीनं. म्हणजे काय करायचं आता आपला दगडाची जी काही बाजू आहे तर दगडाचं घनफळ काय आहे त्या दगडाच्या घनफळाने आपला भाग द्यायचा आहे. मग ते किती आहे 0.25 गुणाकारामध्ये 0.25 गुणाकारामध्ये 0.25. मग आता बरेच विद्यार्थी काय करतील का हे एक काम करतील काय का हे 2 शून्य हे पॉईंट काढतील 2 पॉईंट काढतील वरती 2 शून्य लिहितील परत 2 पॉईंट काढतील वरती शून्य लिहितील परत 2 पॉईंट काढतील वरती शून्य लिहितील. तसं केलं तरी चालेल. तसं की आता पहा गुणाकार करून नका घेऊ 20 गुणाकारामध्ये 20 बरं करा गुणाकारच करू आपण चला डायरेक्ट 20 गुणिले 20 गुणिले 20 म्हणजे किती आहे 8000 आहे. 20 चा घन किती आहे 8000 आहे. आता याच्यावरची 2 पॉईंट काढायचे मला म्हणून गुणिले 100 वरती याच्यावरची 2 पॉईंट काढायचे म्हणून गुणिले 100 वरती याच्यावरची 2 पॉईंट काढायचे म्हणून गुणिले 100 वरती आणि त्या सगळ्याला भागिले डायरेक्ट किती करणार 25 गुणिले 25 गुणिले 25. मग आता भाग द्या 25 एक 25 25 चोक 100 25 एक 25 25 चोक 100 25 एक 25 25 चोक 100. आता काय करायचंय फक्त आता यांचा गुणाकार करायचा आहे 4 चोक 16 16 चोक 64 64 गुणिले 8 म्हणजे 512 आणि त्याच्या पुढे किती शून्य आहे तर 3 शून्य आहे 1 2 3 म्हणजे आपल्याला एवढे दगड लागतील 5,12,000 दगड लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे 3 आहे. ऑप्शन नंबर काय तुमच्याकडे 3 आहे. ठीक आहे प्रश्न समजला असेल. काय करायचं आपल्याला जी काही मोठी आकृती आहे त्याचा घनफळाचा फॉर्म्युला लिहायचा आहे. आता जो मोठा खड्डा होता तो घनाकृतीचा आकृतीचा आहे म्हणून आपण 20 गुणिले 20 गुणिले 20 कारण बाजूचा घन असतो 20 चा घन डायरेक्ट 8000 लिहिला तरी चालेल. भागाकारामध्ये दगडाचं घनफळ दगड पण कसं आहे घनाकृतीचे मग 0.25 चा काय करायचं आहे घन. मग ते थोडंसं क्लिष्ट होईल त्याच्यापेक्षा मी काय केलं 0.25 गुणिले 0.25 गुणिले 0.25 खालचे सगळे पॉईंट काढून टाकले तर 8000 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100 भागाकारामध्ये 25 गुणिले 25 गुणिले 25 तर तुमचं उत्तर आलं 5,12,000. ठीक आहे नेक्स्ट पहा. आता हा पण प्रश्न SRPF कुसळगाव 2021 चा आहे. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 आणि 15 सेंटीमीटर आहे तसेच समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती. आता समलंब चौकोन म्हणजे काय तर या टाईपचा समलंब चौकोन आहे ज्याच्या 2 बाजू समांतर असतात आणि उरलेल्या बाजू वेगवेगळ्या असतात. त्याला एक उंची असते ज्याला आपण H म्हणतो. समजा ही A समांतर B या 2 बाजू समांतर आहे आणि या दोन्ही बाजू काय आहे वेगवेगळ्या आहे आणि याचं जे काही क्षेत्रफळ असतं तर याचं क्षेत्रफळ काय असणार आहे तर 1/2 गुणाकारामध्ये उंची गुणाकारामध्ये समांतर बाजूंची बेरीज म्हणजे याचा अर्थ A + B हा त्याचा काय आहे फॉर्म्युला आहे. मग आता यानुसार आपल्याला फक्त काय करायचं आहे प्रश्न सोडवायचा आहे. काय असं क्षेत्रफळ तर तुम्ही म्हणा सर क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले आता उंची काय असणार आहे H ची किंमत काय घेणार आहे तर आता पहा त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजे याचा अर्थ या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे तर H ची किंमत 4 घेणार आहे. मग गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये समांतर बाजूंची बेरीज मग समांतर बाजूंची बेरीज म्हणजे 10 आणि 15 यांची बेरीज किती आहे तर 10 आणि 15 25 आहे. डायरेक्ट बेरीज मी लिहिली मग 2 1 2 2 2 4 25 2 50 म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं तुमचं 50 वर्ग सेंटीमीटर. काय आलं 50 वर्ग सेंटीमीटर. इथं तुम्हाला थोडेसे फॉर्म्युले आणि थोडेसे बेसिक कन्सेप्टच माहित पाहिजे तर तुम्ही झटपट उत्तर शोधू शकता. नेक्स्ट पहा. आता हा तुमच्याकडे लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओ लेक्चर मधला. तर हा तुमचा लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओ लेक्चर मधला रायगड चालक 2023 चा प्रश्न आहे. प्रश्न पहा काय आहे एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्याच्या 6 पट आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल. हा प्रश्न सोडवायचा तुम्हाला मी एक आणखीन एक अप्रोच सांगणार आहे तो म्हणजे ऑप्शन ने पण त्या अगोदर बेसिक कसा सोडवायचा हे पण बघून घ्या. मग आता मला सांगा
का त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल, म्हणजे वृत्तचितीचं घनफळ माहित पाहिजे तुम्हाला. मग वृत्तचितीचं घनफळ काय आहे तर तुम्ही म्हणा सर वृत्तचितीचं घनफळ बरोबर काय असणार आहे, तर बघा पाय आर वर्ग गुणिले एच, पाय आर वर्ग गुणिले एच हे काय तुमच्या घनफळाचा फॉर्म्युला आहे. मग आता इथं व्यास किती आहे तर व्यास 7 मीटर आहे. व्यास 7 मीटर आहे तर त्रिज्या किती होईल तर त्रिज्या व्यासाच्या निम्मे असते. म्हणजे याचा अर्थ पायची किंमत किती घेणार तुम्ही, पायची किंमत घ्या 22/7. त्रिज्या किती आहे तर आता त्रिज्या व्यासाच्या निम्मी म्हणजे 7/2, त्याचा वर्ग आहे म्हणून मी डबल लिहिणार 7/2. गुणाकारामध्ये उंची, आता उंची काय आहे तर त्रिज्याच्या 6 पट उंची आहे. मग उंची काय आहे तर उंची त्रिज्याच्या 6 पट आहे. मग आता हे जे एच आहे तर हा एच कसा काढायचा आपला तर 6 पट आहे कोणाच्या त्रिज्याच्या. मग त्रिज्या किती घेतलेली आहे आपण तर त्रिज्या घेतलेली आहे 7/2. मग इथं 7/2 त्रिज्या लिहून टाका. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 7 त्रिक 21. म्हणजे याचा अर्थ तुमची उंची जी आहे ती 6 पट आहे म्हणजेच किती आहे 21 आहे. मग आता फक्त कट छाट करायची आहे. ह्या 7ला हे 7 गेले, त्याच्यानंतर बे एक बे, बे एक बे, बे एक बे, त्याच्यानंतर आणखीन कशाने भाग जाईल तर आता तुम्ही अजून काय सांगितलं तुम्हाला तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल. मग आता मला असं वाटतं एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तर एवढंच करून घेऊ आपण. 11×7=77 गुणाकारामध्ये 21/2. 21/2 म्हणजे किती आहे 10.5 आहे. आता एवढंच राहू देऊ आपण. तर हे आलं तुमचं घनमीटर, तिचं क्षेत्रफळ आलं घनमीटर. आणि तुम्हाला हे माहिती आहे का 1 घनमीटर बरोबर किती असतो तर बरोबर असतो 1000 लिटर. शेवटी फक्त तुम्हाला याला 1000 लिटरने गुणायचं आहे. मग 77 गुणाकारामध्ये 10.5 गुणाकारामध्ये 1000. मग आता हा एक पॉइंट हा एक कॅन्सल होईल. 77 गुणिले आधी 105 करून घेऊ आपण आणि नंतर 100 वर आणखीन 2 शून्य देऊ. म्हणजे मी कॅल्क्युलेशन इकडे करतो पाहता. 77 ला 105 गुणिले 77 करायचे. 7×5 35, 7×1 इथं शून्य दिला. 7×5 35, 7×1 बेरीज केली 5, 8, 10, 8 किती आलं 80, 85 म्हणजे 8085. 8085 आणि अजून आपल्याला 100 ने गुणायचंय म्हणजे अजून आपल्याला 2 शून्य वाढावं लागेल. तर उत्तर यायला पाहिजे 8,08,500 लिटर पाणी मावल. म्हणजे 8,08,500, 8,08,500 लिटर पाणी मावल. म्हणजे हे तुमचं काय पाहिजे उत्तर पाहिजे. हे तुमचं काय पाहिजे उत्तर पाहिजे. आता इथं काय होईल थोडेसे कॅल्क्युलेशन टप होऊ शकतात. जसं की इथं 77 गुणिले 10.5 आहे किंवा इथं तुम्ही थोडंसं गोंधळू शकतात. मग याला स्मार्ट टेक्निक काय तर एक लक्षात घ्या. ज्याला हे समजल ते ऑप्शनने चेक करेल. काय समजल पायची किंमत काय असणार आहे तर तुम्ही म्हणा सर पायची किंमत आहे 22/7 आहे. मला या 7शी काही घेणं देणं नाहीये. पण मला एवढं माहिती आहे का ज्या वेळेस मी याचं घनफळ काढल त्या वृत्तचितीचं घनफळ काढल तर त्या घनफळाला 100% 11ने भाग जाऊ शकतो. मग आता 22 म्हणजे काय आहे तर 22 म्हणजे 2 गुणिले 11 आहे. मी आता काय करणार आहे मी इथं फक्त 11ची कसोटी वापरून पाहणार आहे. मी काय करणार आहे 11ची कसोटी वापरून पाहणार आहे. मग आता 11ची कसोटी पहा काय आहे तर आता मी दुसरे ऑप्शन चेक करतो. आपल्याला माहिती उत्तर यायचे 11ची कसोटी काय आहे 8 + 0 + 0 म्हणजे 8 आणि 8 + 5 13, 13 + 0 म्हणजे 13. याच्यातला फरक एक तर काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे. मग 13तून 8 गेले फरक 5चा आहे म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर पहा 8 + 0 + 0 तर किती झाले 8. 5 आणि 8 13 + 0 इथं पण 13 आणि 8 मधला फरक 5चा आहे. 0 किंवा 11 पाहिजे हा पण ऑप्शन येणार नाही. आता लास्ट ऑप्शन पहा तर इथं तर मला वाटतच नाही काय येईल. 8 + 0 म्हणजे 8 + 0 म्हणजेच 8. 0 + 5 + 0 म्हणजे 5. 8 आणि 5 मधला फरक 3चा आहे हा पण ऑप्शन येणार नाही. एकमेव ऑप्शन आहे तुम्ही क्रॉस चेक करा 11च्या कसोटीना हाच येतोय आणि तेच उत्तर आहे. म्हणजे इथं ज्याला माहिती आहे बुवा का समजा घनफळ बरोबर पाय आर वर्ग गुणिले एच आणि पायची किंमत 22/7 असते. 22 म्हणजे 11 गुणिले 2. ज्यावेळेस आपण घनफळ काढतो तर त्याच्यामध्ये 11ने भाग जाणारी संख्या असते. जर 2 ऑप्शन मिळाले असते तर मग आपण बेसिक लेवलला गेलो असतो किंवा बेसिक मेथडने गेलो असतो. पण मी आधी काय केलं मी पेपरला गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक आलं का पाय आर वर्ग एच आहे आणि पायची किंमत काय आहे तर 22/7 आहे म्हणजे 11 दुने 22 आहे. म्हणजे याचा अर्थ 11ने भाग जाणारी संख्या मी पाहिली. ठीक आहे तर ती मला पहिलंच ऑप्शन भेटलं मी ते टिक मार्क करून आलोय. ठीक आहे
तर आपण आता इथं थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण आणखी चांगल्या क्वालिटीचे प्रश्न घेऊन येऊ. धन्यवाद.